जामखेडमध्ये राम शिंदेंच्या पराभवाची भरपाई करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जामखेडकरांना आवाहन. शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सांगोल्यातल्या कार्यालयावर रात्री छापा, निवडणूक भरारी पथकाकडून झाडाझडती, महायुतीतील शिवसेना भाजप वाद विकोपाला. शहाजी बापूंच्या कार्यालयावरील धाडीनंतर राजकारण तापलं, कारवाई चुकीची असल्याचं शिवसेनेचं मत, तर तक्रार आल्यानंतरच कारवाई केली जाते, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये अबोला असल्याची चर्चा. संभाजीनगरमध्ये एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असूनही भेट नाहीच, प्रचार सभांची घाई असल्यानं भेट होऊ शकली नाही, फडणवीसांची माहिती. राज्यातील भाजप शिवसेना नेत्यांमधील वादात केंद्र मध्यस्थी करणार, भाजपचे केंद्रीय नेतृत्व संघर्षावर तोडगा काढणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. शिंदेंचे शिवसेनेचे 35 आमदार फुटणार आहेत. फोडाफोडीसाठी भाजपकडून खास रवींद्र चव्हाणांची नेमणूक, खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा. निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं असल्याचं फडणवीसांचं विधान. उद्या निवडणुका आज पुढे ढकलल्या हे चुकीचं असल्याचं मत. बहुचर्चित अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश. उज्ज्वला थिटेंमुळे चर्चेत आली होती निवडणूक. धाराशिवमधल्या नगरपालिकेत 250 कोटींचा भ्रष्टाचार, शासकीय लेखापरीक्षणातून घोटाळा उघड. स्वच्छतागृहाच्या नावाखाली लाखो रुपये हडपले, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळेंचा आरोप. आणि कोल्हापूरच्या दत्तवाडमध्ये मगरीचा हल्ला, कृष्णा नदीत पोहताना हल्ला, मगरीच्या हल्ल्यात लक्ष्मण कलगी यांचं निधन.